फिफा वर्ल्ड कप 2026 आता आपल्या सर्वात रोमांचक टप्प्यावर येऊन पोहोचला असून पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये एका महाबलाढ्य संघाने सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे। बोस्टन येथील जिलेट स्टेडियमवर झालेल्या अंगावर काटा आणणाऱ्या सामन्यात फ्रान्सने मोरॅकोचा 2-0 असा धुव्वा उडवला। या सामन्यात पुन्हा एकदा पाहायला मिळाला तो कर्णधार किलियन एम्बाप्पेचा झंझावात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सामन्याचा संपूर्ण थरार, वादग्रस्त पेनल्टी आणि एम्बाप्पेने रचलेला नवा इतिहास सविस्तर पाहणार आहोत। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। सामन्याच्या सुरुवातीपासूनच सामना हा एकतर्फी पाहायला मिळाला। पहिल्या हाफमध्ये फ्रान्सने मोरॅकोच्या डिफेंडर्सवर एकामागून एक तब्बल 13 आक्रमक चढाया केल्या, पण मोरॅकोच्या बचाव फळीने त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले। सामन्याच्या 28व्या मिनिटाला मैदानात मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। मोरॅकोच्या नुसेरेनने एम्बाप्पेला डी बॉक्समध्ये पाडल्यामुळे पंचांनी फ्रान्सला पेनल्टीची सुवर्ण संधी दिली। मात्र VARच्या चेकमुळे सुमारे खेळ हा 3 मिनिटं थांबून राहिला, ज्यामुळे मैदानावरील ताण प्रचंड वाढला। अखेर एम्बाप्पेने मारलेली पेनल्टी मोरॅकोचा स्टार गोलकीपर यासिन बोनेनो अत्यंत शिताफीने अडवली आणि स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला। यामुळे पहिला हाफ हा 0-0 असा बरोबरीत सुटला। दुसऱ्या हाफमध्ये मोरॅकोने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला खरा, पण 60व्या मिनिटाला फ्रान्सने सामन्याचे चित्रच बदलून टाकले। डेसिरे डेऊच्या अप्रतिम पासवर एम्बाप्पेने कोणतीही चूक न करता एक शानदार मैदानी गोल केला आणि फ्रान्सला 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली। या गोलसह एम्बाप्पेने थेट लिओनेल मेसीच्या गोलची बरोबरी करत गोल्डन बुकच्या शर्यतीत स्थान मजबूत केले आहे। या धक्क्यातून मोरॅको सावरतच नाही, तोच अवघ्या 6 मिनिटांनी म्हणजे 66व्या मिनिटाला पुन्हा एकदा एम्बाप्पेने जादू दाखवली। एम्बाप्पेच्या उत्कृष्ट असिस्टवर उसाम डेबोलने बॉल थेट जाळ्यात टाकला आणि फ्रान्सची आघाडी 2-0 अशी भक्कम करून टाकली। मोरॅकोसाठी हा सामना 4 वर्षापूर्वीच्या वर्ल्ड कप सेमी फायनलचा बदला घेण्यासाठी मोठी सुवर्ण संधी होती, कारण तेव्हाही फ्रान्सने त्यांना 2-0 नेच पराभूत केले होते। संपूर्ण सामन्यात मोरॅकोचं फ्रान्स इतकीच बॉल पोझिशन होती, पण त्या संधीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात ते जरा अपयशी ठरले। खेळाच्या शेवटच्या मिनिटात फ्रान्सचा डिफेंडर डोयाट उपामेकोनाच्या चुकीमुळे बॉल स्वतःच्याच गोल पोस्टकडे गेला होता, पण गोलकीपर माइक मॅग्नॉनने चपळाई दाखवून फ्रान्सला मोठ्या संकटातून वाचवले। आता तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने उतरलेला फ्रान्स संघ सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे। त्यांचा पुढील सामना हा स्पेन विरुद्ध बेल्जियम यांच्यातील विजेत्या संघासोबत होणार आहे।